नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मासे म्हटले की तोंडाला पाणी हे सुटतंच. मस्त गरमागरम तांदळाची भाकरी, फ्राय केलेले मासे, गरमागरम वाफाळता भात आणि मसूर डाळीची आमटी. मस्त बेत आहे ना? तर आज आपण बघणार आहोत सौंदाळा फ्राय कसे करायचे ते. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या इथे मी सौंदाळे घेतलेत. तर हे बऱ्यापैकी मोठे असल्यामुळे त्यांना व्यवस्थित साफ करून त्यांना खाचा मारून घेतल्यात. खाचा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत व्यवस्थित मुरतो आणि मासे चवीला छान लागतात. तर आता इथे मी प्रत्येक माशाच्या एका साईडला अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ लावून घेणार आहे. तुम्हाला जर असं लावायला जमत नसेल तर एका डिशमध्येच 2 चमचे हळद, 3 ते 4 चमचा किंवा आपल्याला आवडेल तसा मसाला, मीठ आणि कोकमाचं पाणी म्हणजे आगळ हे एकत्र करून नंतर माशाला लावलं तरीसुद्धा चालेल. नाहीतर मग मी करते तसं की एका साईडला आधी लावून घ्यायचं आपल्या चवीप्रमाणे आणि मग माशाची दुसरी बाजू जी आहे त्यालासुद्धा मसाला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा. तर या ठिकाणी मी कोकम आगळ वापरते. हे कोकम आगळ बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे त्याला आंबटपणाची व्यवस्थित चव आहे. त्याच्यामुळे मी बेतानेच घेतलं आहे. पाव वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं होतं एका बाजूला माशांच्या लावण्यासाठी, म्हणजे अर्धी वाटी वगैरे कोकम आगळ. जर व्यवस्थित आंबटपणा असेल तर पुरेसं होईल. काही लोक लिंबूसुद्धा वापरतात, लिंबाचा रस. पण माशाची चव जी कोकमामुळे खूप छान येते तशी लिंबामुळे मला वाटत नाही तितकी खास येत असेल. त्याच्यामुळे इथे आपण कोकम वगैरे व्यवस्थित माशांना लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला व्यवस्थित मसाला, हळद, मीठ आणि कोकम आगळ जे आपण घेतलं होतं सर्व व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपण हे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. सर्व खाचांमध्ये सुद्धा लावून घेतलेलं आहे. तर मासे काही जास्त मॅरिनेट व्हायला अगदी 2-2, 3-3 तास ठेवायची गरज नसते. अर्धा तास चालू शकतं. तर इथे मासे मॅरिनेशनला मी ठेवले होते अर्धा तास. त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे, मीठ, हळद आणि मसाला हे एकत्र करून घेते. तुम्हाला जर हवं असेल तर फक्त तांदळाचं पीठसुद्धा फ्राय करण्यासाठी वापरू शकता. फक्त रवा वापरू शकतो आपण. आणि काहीच नको असेल तर मासे असेच देखील फ्राय करू शकतो. पण तांदळाचं पीठ किंवा रवा घेतला तर त्यामध्ये मीठ आणि मसाला नक्की घाला. त्याच्यामुळे जे कव्हर आहे त्यालासुद्धा चांगली चव येते. आता हे जे मॅरिनेट केलेले मासे होते ते आपण या पिठामध्ये आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घेऊयात आणि मग आपण फ्राय करायला घ्यायचे आहेत. तर फ्राय करताना सुद्धा माशाची अगदी काही खास अशी पद्धत नसेल तरी मासे कुस्करू नयेत आणि व्यवस्थित फ्राय व्हावेत यासाठी काही काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे एक तर तवा व्यवस्थित हवा. तवा व्यवस्थित गरम झाला, तेल व्यवस्थित गरम झालं की मग मासे आपण फ्राय करायला तव्यावर टाकायचे. जर तेल व्यवस्थित गरम झालं नसेल किंवा तवा जो म्हणतो आपण गरम नसेल तर मासे खाली चिकटतात आणि मग तुटतात परतताना. त्याच्यामुळे तवा आणि तेल व्यवस्थित गरम असायला हवं. आणि मासे फ्राय करताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माशाची एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की मग पलटून घ्यायचे. सारखी अलटापलटी करत राहायचं नाही, त्याच्यामुळे माशाचे तुकडे पडतात आणि व्यवस्थित शेकल्यासारखं सुद्धा वाटत नाही. ते पूर्ण मसाला त्याचा पडू शकतो वरचा. आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटांनंतर व्यवस्थित आपलं एक बाजू व्यवस्थित शेकलेली आहे. खरपूस कुरकुरीत अगदी व्यवस्थित वाटते. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा मासे व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. तर दुसऱ्या बाजूने फ्राय करताना सुद्धा तेलाची आवश्यकता वाटली तर तुम्ही या ठिकाणी एखादा चमचा तेल वगैरे घालू शकता. इथे मासे ज्याप्रमाणे शेकले आहेत, अगदी कुरकुरीत वगैरे झालेले आहेत, तशीच आपल्याला दुसरी बाजूसुद्धा शेकवून घ्यायची आहे. अगदीच जास्त कुरकुरीत आवडत असतील किंवा नुसते खायचे असतील तर एखादा मिनिट मंद गॅसवरती अजून भाजून किंवा शेकवून चालतील. तर आता इथे 2 मिनिट झाल्यावर आपले हे मासे व्यवस्थित तळून झालेले आहेत, व्यवस्थित आतपर्यंत शिजलेले सुद्धा आहेत. याचप्रमाणे बाकीचे फिशसुद्धा मी फ्राय करून घेते. तर सौंदाळा हा मासा ना आधीच चवीला गोडूस असतो. त्याच्यामुळे मसाला किंवा जे आपण आगळ लावलं यांची व्यवस्थित चव यावी म्हणून व्यवस्थित प्रमाणात ते वापरले पाहिजेत. तर नुसते खायचे असतील तर पुदिन्याच्या चटणीबरोबर सुद्धा खूप छान लागतात. तांदळाच्या भाकरीबरोबर फ्राय केलेला कुठलाही मासा चवीला लागतोच. त्यामुळे अशा प्रकारे कधी सौंदाळे फ्राय तुम्ही केले नसतील तर नक्की करून पहा
आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.